पुढे तरी विवाह संपन्न झाले होय. जर दादा तुला असं वाटत असेल तर कौशला आमच्या कुशपुरात जन्माला आलेले प्रत्येक मूल तुझ्या स्वाधीन करेल. पण एवढ्या मला कौश होय कारागृहात त्या दोघांना कारागृहात टाकलं कौशानं. जर का 8वा पुत्र वाचन असेल तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 7 7 5 4 3 2 1 म्हणजे शेवटून 8वा आणि 8वा वरून सुद्धा पहिला असेल तरी सुद्धा 8वा पुत्र जर घात करत असेल तर मनाला समाधान नाही. माझ्या मालेकरच प्रत्येक गुण जन्म येतात. या कौशला समजलं. 1 ना 2 2 ना 3 अशी धर्माचा गणगणा गुरुच्या शिवायातून या कौशलानं घात केला अशी धर्मकया कौसानं यमसदनी पाठवली आणि 7वा पुत्र त्यांच्या गर्भात झाला. होय होय आणि आवाज मागत होता घेतलं. होय होय त्या पुतळ्यातून ती कन्या होती. कौसानं हातात घेतली. फिरवता हात निसटलं. होय होय हात निसटला. जाता जाता ती काय म्हणाली, तुझ्या 8व्या पुत्राची वाट बघतोय. तो गोकुळात माझा जर कपडे गोकुळात आणत असेल तर या मनाला समाधान नाही. पण हा काय आवाज लागली सिया समजला गोडिया बंगाली.
त्यांना पद म्हणावं सुरेशा. तुझ्या चरणी या नारदाचा साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम. सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांचा मुळी नाश व्हावा त्या एकाच उदात्त हेतूला त्रैलोक्यात माझी भ्रमंती. अरे वा 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 वा, पाहतोय ते काय आजच्या दिनी कुठं आलंय तर या मथुरा नगरी. मथुरा नरेश आज करता राजा कौर आपल्या राज सिंहासनावर झालेला असेल, अर्थात आलेल्याची जागृती द्यायला हवी. नारायण नारायण समाधान झालं. अरे पण हा काय प्रकार? म्हणजे शुभ नसून अशुभ म्हटलं जातं. अशोक शाबास, आशीर्वाद घेतलास, बसायला नाही सांगणार काय? बस बसायचं असेल तर शाबास. वारे कंसा जागा वाढलेली दिसते आहे. अरे मार्गदर्शक केलंस तू, हा मला तरी वाटत नाही मी तुला समाधानी आहे म्हणून. समाधानी? हो. अरे पण मी पाहतोय आल्यापासून जर का तुझं नखशिकांचे निरीक्षण केलं असेल तर कोणत्या तरी चिंतेने तू ग्रासला दिसतोय. सांग अशी कोणती चिंता तुझ्या मनी वावरते तुझं मन चलविचल झालंय? हा तू म्हणजे कोणी सामान्य नव्हे, जाणतोयस ना? आणि तुला ध्यात नाही याचा प्रकार नाही. हा पण तुला सवय कशी आहे काय ते? मुद्दा म्हणून खेचून फोडण्याची. नारदा तुला पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेव हा सर्व प्रकार तुला ज्ञात आहे. हा हे शब्द खाली पडतात काय हे तुला ज्ञात आहे. तर तो आठवा पुत्र या कंसाचा राक्षस आहे. मला समाधान नाही. हा हा. अरे तू तुझ्या वैराच्या बाबतीत बोलतोयस? होय. अरे मला वाटलं आठवा आठवा, मी आठवू काय? लक्षात ठेव. अरे मला सांग, अरे तुझी आठवण झाली म्हणून मी आलो. पाहावं तरी तो आहे की गेला? बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे. अरे पूर्ण करशील तेव्हा ना. अरे तू पूर्ण करायला देशील तेव्हा. सांग सांग लवकर सांग. अरे आहे की नाही तू गेलास हे का बोललो? अरे तू या मथुरा नगरीचा नृपती आहेस म्हणजे आणि जबाबदारी तुझ्या माती आहे, होय ना? मग ती जबाबदारी मला होय ना. आणि मला म्हणूनच वाटलं हा राजसिंहासनावर असेल की नाही, जबाबदारी पार पडायला गेला असेल तर तो भेटणार नाही. बोलण्याचा अर्थ असा होता. बाईक वेळ नकोय. अरे तू चिंताग्रस्त झालायस मला ज्ञात आहे. तुझा तो वैरी 18 अवतार म्हणजे कृष्ण, त्या कृष्णाला मारण्यासाठी तू कित्येक परिश्रम घेतले, कित्येक जण त्याला मारण्यासाठी पाठविले, पण त्यात तू निष्फळ ठरलास, होय ना? होय होय. आता जो मार्ग तू अवलंबला होतास तो मार्ग बदलला पाहिजे. बोलण्याचा अर्थ कोणता? आतापर्यंत कित्येक योद्धे तू त्या कृष्णाला मारण्यासाठी पाठवलेस, बरोबर आहे, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आणि म्हणूनच कोणता असा मार्ग आहे तो लवकरात लवकर करता येईल का? आणि म्हणूनच तू योद्धे पाठवावेस, पण या पुढे योद्धे
ते कसे पाठणार आहे हे मी तुला सांगणार आहे. सांग सांग महाराज विला परत हात तुरताना वाट पाहतोय. मग ऐक, यावेळी ज्यावेळी तू धनाचा आमिष दाखवशील त्यावेळी ते योद्धे त्या कृष्णाला मारण्यासाठी उत्स्फूर्त होऊन जातील बघ. म्हणजे नारद तुझा म्हणण्याचा भावार्थ असा आहे नाही तर विडा हा पैजेचा विडा. होय होय. आणि तो कसा काय होणार आहे माहित आहे का? काय होईल? धनाचा आमिष दाखवणार तू आणि त्या अभिलाषाने तुझ्या सानिध्यात असणारे कित्येक योद्धे आपल्या पराक्रमाची बाजी लावतील. पैजेचा विडा ठेवलास. थांबवलास का रे? अरे पैजेचा विडा ठेवलाच करा. अरे पण बक्षीस काय ठेवलं सांगितलं कुठे आहे? होय रे होय. काय काय बक्षीस काय? अरे बक्षीस तुला नाही आता तुझ्या मनाला पटेल तुला पटेल ते कौशला काय म्हणतोय ते काय ते जर का तुम्हाला त्या कप्प्याला घेऊन आला असेल होय तर हार मारला असेल तर अर्ध राज्य दिला जाईल. शबास. त्या विराला अर्ध राज्य दिला जाईल. अर्ध राज्य बक्षीस आता तो कृष्ण गेलाच म्हणून समज. इथपर्यंत तू गेलायच खरा पण पुढे काय घडणार आहे हे परमेश्वरात तुला ज्ञात आहे. कारण तू दिलेल्या संकेतानुसार हे कलनाट्य रंगवण्यासाठी हा नारद तत्पर होतोय. त्या कलनाट्यामध्ये मला यशप्राप्ती घडून दे एवढेच देवा तुझ्याच्या मी सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना सविनय प्रार्थना. गवांडी पेटले काही वीर माझ्या राज्यात इथपर्यंत येतील आणि पैशाचा विडा घेऊन जातील या बिलकुल काही शंका नाही. बटन द्या. आपल्या बळाचा पायी आपला काही नतमस्तक होत आहे. आपला देवाचा स्नेहावलोकन केलं राजा. पैशाचा विळा कौस दादाने ठेवलाय. काय असेल तर जर का जिंकू तेव्हा ठार होण्याला छान तर हे माझं राज्य अर्ध राज्य तुला वाहन करेल. आणि त्या उलट सुधारण्यात असेल जर का अपयश तुम्हाला आला असेल तर या भल्याला त्या राजाची शिक्षा
म्हणून हा तुमचा पैशाचा विडा निघाला जबाबदारी पेडण्यासाठी निघाला लक्षात ठेवा. केशी तू ओळखणार तो कसं? अपमान मस्तकात जाऊन मिळली उतरत्या पावलाला पाहिजेचा विडा सांगा त्याचं वर्णन. ऐक केशी, ज्याच्या कंठी वैजयंती मला ज्याच्या कंठी वैजयंती मला हो ज्याच्या हाती वासरी ज्याच्या कपई वरपी आणि टाका मस्तकी माझ्या यादर्क्यापर्यंत येतील तेव्हाच काही शंका नाही. येऊ दे. आपण दिलेली दवंडी ऐकली आणि उचलत्या पाऊल अडतपर्यंत येणं गेलाय. सांगा असा कोणता शत्रू आपल्याशी निर्माण झालाय त्याच्या हाडाचा चुळामुळा करून तुमच्या पायापर्यंत आलो नाही हा नाव सांगणार नाही. चेष्टा वाटते काय तुम्हाला? या कौसाला जरा तुमच्या बाबत शंका झाली म्हणायला हरकत नाही. गौस महाराज आजपर्यंत या अगासुराचे पराक्रम आपण पाहिलेच आहे. पण हा अगासुर काय करू शकतो हे आपल्या ध्यानी आहे. पाहिलं होतं त्यावेळेचे पराक्रम आणि आताचे पाहिलं कसे पाय कसे थरथर 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 दुसरा कोणी असता मला तर तू तर पैशाच्या आशेने आलेला दिसतोय. माझं काय काम नाही. माझं राजवैभव भरपूर आहे आणि ते उपभोग तुम्ही असताना आपण दिलेली एकमेव नाही. काय असेल त्या दिंडीच्या उपभोगाने या ठिकाणी आलोय. आपल्या रक्षणार्थी आपल्याला जो शत्रू निर्माण झालाय त्या शत्रूचा आवाज करण्यासाठी उचललेली दिंडी. मग ऐका केशी, यावेळी तू काय पराक्रम करतोय हे मला सुद्धा जाणून पाहिजे. नागराची पराक्रमाला पारितोषिक द्यावं लागेल. हे योग्य होऊ दे. मुक्तिचारी साधिये मुक्तिचारी साधिये देवाची
परिपूर्ण झाली अशी तुझ्यात कोणती असलेले पराक्रम काय आहे आणि त्या पराक्रमाच्या वगैरे इथपर्यंत जाऊ त्या काळ्या कपड्याला मुसका मारू या कौसापर्यंत घेऊन येशी या तिळमात काही शंका नाही. हॅलो तर शुभाने मंगल साधनेचा आशीर्वाद शब्द माझ्या कणी बदल पावला आणि म्हणूनच पुन्हा क्षमा मागणी आला ऐक उताळे होऊन निघालायस सांग रे मला पाऊस पुराण पाहत आहेत आणि म्हणून उतावळी पावलाने निघालो होतो तुझे भाऊ आता मी पाहिले आहेत यात शंका नाही पण उताळा नवल निघालायस मला सांग रे कसा काय ओळखशील त्याला अरे होय रे होय जावई, कसं ओळखायचं त्याला इथून सुरुवात भाई चाचा मस्तकी मोरपी चाचा कंठी वै जयंती माला ज्याच्या मस्तकी मोरपीस ज्याच्या कंठी अजंती माया चाचा हाती वासरी काय वाटलं काही का माझे होय काही माझ्या साधे असणारे माझे प्रणाम तिथे येतील होय हो स्थानाचा त्याग केला गोकुळ नगरी सोडली आणि मथुरेच्या राज दरबारापर्यंत या अनेकटी पावले पडली कारण काय असेल तर महाराजांची आज्ञा आणि जसा असेल तसा राज दरबारी उपस्थित हो का कोण जाणे आमचं मन भीतीने भयग्रस्त झालंय आमच्या हातून कोणता अपराध झाला असेल का आमच्या कुटुंबियांच्या हातून कोणता अपराध झाला असेल आणि म्हणून या अपराधाचं शासन देण्यासाठी कंस महाराजांनी आम्हाला राजदरबारी बोलवलं असेल का म्हणून सर्वप्रथम आपल्याला या राजदरबारी का बोलविलंय याचं कारण जाणून घेणं हे दिसतं महाराज हा नाही आपल्या लीन होतं नाट्य शिकवू कैलासवासी लक्ष्मी बाबू घोगळे तिच्या मरणास्तव युवा बाबू घोगळे या सत्ग्रस्तानं माझ्या अल्पशा कलेचं 100 रुपये देऊन पारितोषिक दिले तुम्हाला जमलेल्या तमाम नाट्याच्या वतीनं माझ्या संगीत साथीच्या वतीनं आनंदाने स्वीकार करतो आणि कैलासवासी लक्ष्मीबाबू घोगळे यांच्या स्मरणार्थ तिला शांती लाभो ही विश्वासचरणी प्रार्थना आपला नमस्कार आपल्याला नमस्कार होई गेला आशीर्वाद तुम्ही दिलात कुठेतरी शासनकीय असलेला माझा मन भीतीने भयग्रस्त झालो होतो कुठेतरी समाजाच्या लहरी माझ्या महाराज एक विनंती आहे आजच्या दिवशी तुमची आज्ञा मिळाली या राजदरबारी उपस्थित व्हा म्हणून हा अनय मंदिरात तुमच्या राजदरबारी उपस्थित झालाय सांगा कोण कारणास्तव तुम्ही या अनयाला प्रचारित केलाय संतोष कोरगावकर या सत्ग्रस्तानं सुद्धा हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय तुम्हाला जमलेल्या तमाम नाट्यरसिका वतीनं माझ्या गणरायाला वंदन करून श्री कलाभूषण दशावतार नाट्य मंडळ महाराज यांच्या वतीनं आनंदानं आणि म्हणूनच तुमच्या जवळ मी प्रश्न उपस्थित केलाय महाराज सांगा म्हणतोय कोण असा अपराध आमच्यापूर्वी झाला आणि म्हणून तुम्ही आम्हाला राजदरबारी बोलविलंय सांग रे या मथुरेच्या ठिकाणी ओळख येत नाही गोकुळात लढला जातो याला कारण कोण महाराज
आपल्या मुखातून मुखोद्गार निघतायत. या मथुरेच्या दरबारी म्हणे नव्हे तर मथुरेच्या बाजारी गोकुळातून येणारा गोरस येत नाही आहे. महाराज याला कारण तुमचे तुम्ही आज क्षमा करा. याला जबाबदार तुम्हीच आहात असं मी का म्हटलं असेल. आठवा तो प्रसंग. या अन्यायाकडे दिलेली जर जबाबदारी गोकुळातील न्याय लढा तुम्ही माझ्या हाती दिला होता. जर जबाबदारी ती जबाबदारी तुम्ही काढून घेतली आणि कुणाच्या हाती दिलात. होय होय त्या नंदाच्या हाती तुम्ही. नंदाच्या हाती दिली. मग मला सांगा पाटीलकीची सनद तुम्ही नंदाच्या हाती दिली. त्या नंदालाच मुळी धराला असा आहे की जो गोकुळात गोरस निर्माण होईल तो मथुरेला न जाता गोकुळेच्या बाजारी विक्रय व्हावा आणि तो धनसंचय गोकुळवासियांनी त्याचा आनंद मनसोक्त लुटावा हा आनंदाचा दरार आहे. आणि म्हणून तुमच्या मथुरेच्या बाजारी गोरस येत नाहीये. तुला क्षमा मागतोय. याचा अर्थ सहजला म्हणायला हरकत नाही. मग पुढे काय करायचं आहे ते काय करणार आहात ऐकून घे. नंदाला दिलेली पाटीलकी पुन्हा मी घेतोय आणि ती तुला लाल करतोय. क्षमा करा महाराज. गुंकलेली थुकी एकदा माणसाने पुन्हा गिळंकृत करू नये. कारण हे लाजीरवाणं जीवन आहे. अन्य कुठलीही जबाबदारी आणायच्या माथी द्या. हा आणाई ती जबाबदारी परिपूर्णरित्या स्वीकारेल. पण पाटीलकीची सनद मात्र मुळीच नाही. लक्षात ठेव या भरलेल्या दरबारी हा पाऊस तुला म्हणतोय आज्ञेचं पालन केलं असेल तर काय करेल. तुला राहत असेल काम धंदा भेट हा तुझा पतिमय परमेश्वर तुझ्या या महाली अखंड तुडे मंडित सौभाग्यवती हो असा मंगलमय असतो. हा हा जसे तुझ्या विनंत्या मान देऊ. हा तुझा पतिमय परमेश्वर या तुझ्या महाली विराजमान झालाय. हा काय बात आहेस. हा हा अगदी सत्य होय. कारण हा अगं जाताना माझं मन भयग्रस्त होतं आणि त्या भीतीने मी कंस महाराजांच्या राजदरबारी उपस्थित सुद्धा झालो. जसं तुझ्या मनात भीती निर्माण झाली तशी माझ्या मनात सुद्धा भीती होती. आणि याच भीतीने मी कंस महाराजांना नमस्कार केला. आणि माझा नमस्कार करतात अगं कंस महाराजांनी आशीर्वाद दिला. अगं प्रसन्न मुद्रेने ते माझ्याजवळ पाहण्यासाठी सिद्ध झाले. आणि पहा ग ही पाटीलकीची सनद पुनश्च या अनायाला कंस महाराजांनी प्रदान केलेली आहे. हा हा बहुमान आमचा परत आला यापेक्षा चांगली गोष्ट ती कोणती असेल. माझा तुम्हाला असं पाहून गगनात मावेनाचं झालंय. आणि म्हणून म्हणूनच काय सांगू माझा आनंद तुम्हाला शब्दात सांगताच येणार नाही. पण काय करणार. राधे ही पाटीलकीची सनद कंस महाराजांनी मला प्रदान केलेली आहे. पण या सनदी समवेत अगं जर जबाबदारी कंस महाराजांनी या अनयाच्या माथी दिलेली आहे. आणि ही जबाबदारी कोणती असेल. दिनी प्रतिदिनी जो गोरस गोकुळामध्ये निर्माण होईल न पेक्षा आपल्या गृही निर्माण होईल तो गोरस गोकुळीच्या बाजारी विक्रय न करता थेट मथुरेच्या बाजारी गेला पाहिजे. ही प्रथम जबाबदारी होय. पण ठीक आहे ना स्वामी. हा प्रथम या मथुरेच्या मथुरेतून आपल्या गोकुळात जो गोरस निर्माण
निर्माण होतोय ना हा. तो जर मुलीच्या बाजारी जाऊन विकला असेल, आपल्या या गोरगरीब जनतेला 4 पैसे अधिक मिळतील, त्यापेक्षा चांगलं ते काय असेल? आणि याहीपेक्षा त्याहीपेक्षा एक जर जबाबदारी ती वेगळी आहे आणि ती जर जबाबदारी महत्वाची आहे. कारण अशी कोणती ही जर जबाबदारी म्हणजे राजआज्ञा होय. राजाज्ञा? यापुढे या गोकुळ नगरीत नव्हे तर संपूर्ण या गोकुळात राधे कृष्ण नावाला बंदी, कृष्ण नावाला बंदी. काय आहे स्वामी? कसं शक्य आहे? आणि जो कोणी ही आज्ञा पायदळी तुडवेल हा? त्या प्रत्येकाला राज आज्ञेचं उल्लंघन केल्याचं शासन, देहादंडाचं शासन कंस महाराज देणार आहेत. आणि म्हणून सांगा स्वामी. पाटीलकीच्या सनदीत सजीवच नव्हे तर गोकुळातील चराचर सृष्टी सजीव दिसते. मी जाणतोय राधे, सारे लता कृष्ण लीलेने सारे गोकुळवासीय कृष्ण नावात तदात्मा आहेत, यात ते मात्र शंका नाही. पण यापुढे राज आज्ञेचा पालन सर्वांनी केलंच पाहिजे. नाही स्वामी, हे कदापि शक्य होणार नाही. सारे गोकुळवासी एक वेळ माझ्या कानाचं नाव बंद करतील. हा? ही राधा जिला जळीत नाही काशी भाषण ज्याला कृष्णाला पुजलंय, त्याचं नाव घेतल्याशिवाय आजपर्यंत हा. अन्नाचा कणकुळा पाण्याचं थेंबही कधी नाही प्राशन केलं नाही. असं असताना ही राधा बंद करणार नाही. राधे, असं बंद करू सांगा. आतापर्यंत कृष्ण नावात तू सुद्धा तदात्मा होतीस आणि म्हणून सर्वप्रथम दिलेली जर जबाबदारी स्वगृहापासून सुरुवात व्हायला हवी. आणि म्हणून उचलत्या पावलांनी राधे तुझ्यापर्यंत येणं केलंय. सौस महाराजांची आज्ञा सर्वप्रथम आपल्या गृहापासून सुरुवात. आणि म्हणून राधे तुला माझी आज्ञा आहे, पती आज्ञा आहे. यापुढे कृष्ण नावाला बंदी घडली पाहिजे. आणि आपल्या गृहामध्ये जो काही गोरस निर्माण होईल तो गोरस थेट मथुरेच्या बाजारी गेला पाहिजे. स्वामी, हा. म्हणजे आता उल्लंघन करून मला बापाची धनी नाही करा. शबास. कारण दिलेली जबाबदारी हा. पूर्ण करणं कसं तुमचं कर्तव्य आहे, तसं ते राबवून घेणं हेही तुमचं कर्तव्य आहे. हा. आणि जर का घरातूनच तुमच्या जबाबदारीला डाग लागला तर हे गोकुळवासी तुम्हाला काहीच ऐकणार नाही. शोभलीस या अनयाची बंदी. म्हणून राधे आत्मविश्वास माझा होता. आणि म्हणूनच केवळ हा. आजपासून कृष्ण नावाला बंदी, कृष्ण नावाला बंदी, होय कृष्ण नावाला बंदी. हा. माझी एक अट आहे. एक अट आहे. एकच अट आहे. अशी कोणती अट? तुम्हालाही माहिती आहे. हा. माझ्या कानासाठी हा. ते नेमानं गोरसाचा घास मी काढून ठेवते आणि तो मला लावून त्याला देण्याकरता मी करतो. राधे प्रथमच म्हणाला मी कृष्ण जे काही गोरस निर्माण होईल ते मथुरेच्या बाजारी गेला पाहिजे. स्वामी, तुम्हालाही माहिती आहे नित्याचं कर्तव्य आहे ते माझं. हा. आजही नित्यनियमाने मी त्याच्या नावाचा गोड घास मी काढून ठेवलाय. हा. फक्त तोच घास मला एकदा शेवटचा माझ्या कानाला पडतो. राधे मला सांग, तुझ्या मनी इच्छा आहे शेवटचं गोरस हे आजच्या दिनी तू कृष्णाला देण्यासाठी जाणार आहेस. पण मला सांग, हे अखिल गोकुळवासीय तुला जाताना पाहतील, काय म्हणतील या आनयाला? कोणत्या तऱ्हेने या आनयाची आज्ञा गोकुळवासीय पाळणार आहेत? अगं जर राधे तूच गोरस घेऊन कृष्णाला देण्यासाठी गेलीस तर सारे गोकुळवासीय माझी आज्ञा पायधुळी चढवतील आणि कृष्णाला गोरस देतील. म्हणून कल्पना आहे मला. हा, काय करणार आहेस? जाताना आड वाटण्याने जाण्याचं कर्तव्य राधा करेल. हा. कुणाच्याही दृष्टीस ही राधा पडणार नाही. एकदम शेवटची विनंती करण्याकरता मी तत्पर होते स्वामी. हा. आजचा दिवस, फक्त आजचा दिवस मला कृष्णाची भेट द्या. राधे जर आड वाटेने जाणार असशील, कुणाच्याही दृष्टिक्षेपात तू दिसणार असशील, तर ही तुझी शेवटची इच्छा म्हणून पूर्ण करणार आहे. लक्षात ठेव, या पुढे कृष्णाला गोरस देता उपयोगाचं नाही. एवढंच नव्हे तर माझे मुखातून निघणारे शब्द करणी जकडबंद करून ठेव. या पुढे तुझ्या मुखातून कृष्ण अवाक्षर सुद्धा निघाला पाहिजे, हे ध्यानी ठेव. सारं म्हणलं तुमचं कबूल आहे मला. हा. आणि सारं कबूल करूनच ही राधा निघाली माझ्या कानाला शेवटचा घास देण्यासाठी. शुभ आणि मंगल आहे आशीर्वाद. राधे जाण्याची जबाबदारी तुझी असेल. लक्षात ठेव,
माझ्या प्रतिमेला डाग लागता उपयोगाचा नाही. माझा विश्वास ठेवा. हा. आज शेवटचं जाते आणि शेवटची कृष्णा भेटते. राधेला आज्ञा दिली खरी, पण माझी राधा, माझ्या राधेवर माझा पूर्ण आत्मविश्वास आहे. यापुढे ती कृष्ण नावा बंद करेल आणि जे काही गोरस निर्माण होईल ते मथुरेच्या बाजारी पाठवेल. आणि म्हणूनच हा संदेश माझ्या गोकुळवासियांना देण्यासाठी हा नाही निघाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.